नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिरड येथील एक अनाथ युवती संजीवनी हिच्या विवाहासाठी नांदेडच्या साईप्रसाद सामाजिक परिवाराने पुढे येत संपूर्ण विवाहाचा खर्च उचलला आहे। तसेच कन्यादानासाठी लागणारे आवश्यक साहित्य घरपोच पोहोचवून सामाजिक बांधिलकीचं एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण घालून दिलंय। साईप्रसाद परिवाराच्या या संवेदनशील कार्यामुळे संपूर्ण परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे। संजीवनी हिच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिलाय। ती आईच्या गर्भात 6 महिन्याची असतानाच तिच्या आई-वडिलांमध्ये वाद होऊन त्यांचा घटस्फोट झाला। त्यानंतर तिच्या आई आणि वडील दोघांनीही दुसरा विवाह केला, ज्यामुळे संजीवनी पोरकी झाली। अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिच्या आजीने तिचा सांभाळ केला। काळ पुढे सरकला तशी संजीवनीच्या विवाहाची वेळ जवळ आली, परंतु हलाखीची परिस्थिती असल्यामुळे विवाहाची जबाबदारी पार पाडणं मोठी समस्या बनली होती। अखेर ही खडतर परिस्थिती साईप्रसाद सामाजिक परिवारापर्यंत पोहोचली। माहिती मिळताच संस्थेने तात्काळ पुढाकार घेत संपूर्ण विवाहासाठी आवश्यक साहित्य व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला। या कार्यात गावातील दानशूर नागरिकांनीही सढळ हाताने आर्थिक सहकार्य केले। मध्यवर्तीशिवाय कुठपर्यंत माणूस पोहोचत नाही, कारण देवाकडे जायचं संताचं माध्यम पाहिजे, कुठल्या संस्थेकडे कोणतरी जाणकार व्यक्ती मुलं हे आमचे जाणकार मंडळी त्या ग्रुपपर्यंत संस्थेपर्यंत जाऊन योग्य आणि बिलकुल कटाक्ष पाळून समाजातील गरजू व्यक्तीला मदत होते आणि निश्चितच बोलून समाधान करण्याऐवजी एक चांगली मदत देऊन त्या मुलीच्या जीवनामध्ये येणाऱ्या उद्या भविष्यामध्ये तिला काही गरज असते संसार उपयोगाची अशी गरजू वस्तू देऊन एक चांगली मदत त्या साईप्रसादकडून केली जात आहे। निश्चितच हे सगळ्याच दृष्टीनं त्यांचं जरी कुठं नाव अनामिक मंडळी असेल तरी एक प्रशासनीय बाब आहे। फक्त त्यांच्यापर्यंत गरजू व्यक्ती पोहोचवणं आणि आलेली मदत निष्काम सेवेनं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेच आपलं मध्यस्थी म्हणून काम आहे। आणि आपलासुद्धा ज्यांनी कोणी हे कार्य केले त्याचा खूप मोठा वाटा आहे। मंडळी, मी बऱ्याच वेळा पेपरमध्ये साईप्रसादला आज प्रत्यक्ष मला इथं येऊन बोलावलं। खरं म्हणजे आमचं काही योगदान नाही, पण निश्चितच या समाजामध्ये खूप चांगलं करणारी माणसं आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागते। बऱ्याच बातम्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग समाजामध्ये चालत असते वेळेस समाज आजही खूप चांगलं समाजामध्ये दाते आहेत, करणार आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि काटेकोर आणि निष्कामपणे मध्यस्थांनी काम करणं हे काळाची गरज आहे। आज खरंच हा परिवार आनंदी आहे। ही मुलगी माझ्या बाजूलाच आहे। आता येणाऱ्या उद्याच्या किती तारखेला आहे बेटा? 24 तारखेला लग्न आहे। दोन्ही आईवडील हरवल्यामुळं आणि परिवारातले असे सगळीच मंडळी सदन नाही, सर्व रोजमजुरी करून माणसं आहेत आणि खरंच त्यांच्या पुढे याची फिकीर पडली असते की कसं करायचं, कारण किती गरिबाचं असो कोणाचं असो करायचं त्या पद्धतीने करावंच लागते, आपण करतो सुद्धा। पण ही अतिशय मोलाची मदत आलेली आहे। मी त्या परिवाराच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं जे कोणी मंडळी आहे त्यांना निश्चितच मी धन्यवाद देतो आणि साईप्रसाद त्यांना सुद्धा ईश्वर निश्चित हे कार्य करण्याकरता शक्ती देऊ अशी मी माझ्या वतीनं प्रार्थना करतो।